काल सायंकाळी जुनाविडी घरकुल येथील चंदनकाठाजवळ एका पायी चालणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला असता आज रोजी या भागातील माजी नगरसेवक प्रथमेश कोठे व विठ्ठल कोटा यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदनकाठा कायमस्वरूपी बंद व्हावा व त्या मालकावर मनुष्य सदोष वधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी सर्व विडी घरकुल वासिय व त्या मृत महिलेचे नातेवाईक उपस्थित होते। त्या बेसिसवर परमिशन दिलेले आहे ते उद्या मी संबंधित खात्यात जाऊन त्याची चौकशी करून त्यांना सुद्धा निवेदन देणार आहे। कारण शहर अद्वाड एवढा मोठा झालेला आहे, या ठिकाणी लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि शाळकरी मुलांची या ठिकाणी ये जा असते 9ला 11ला शाळकरीच्या व्हॅन येत असतात। त्या कित्येक वेळा तर या रोडला आणि हायवेपर्यंत या ट्रकाची रांग लागलेली असते, त्यामुळं छोटे मोठे अपघात याच्याबद्दल खूप झालेले आहे। याच्या अगोदर सुद्धा मी मालकाला स्वतः भेटून सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या चंदनकाठ्यामुळे रस्ता खराब व्हायला लागला आणि छोटे मोठे अपघात व्हायला लागले, तुम्ही काटा शेतीच्या बाहेर हलवा। कारण काय एक ट्रक काटा करायला 10 मिनिट लागतो, त्याच्या मागे कित्येक ट्रक असं रांग उभा राहतात, त्यामुळे रहदारी साडताळ होतात, तुम्ही काटा हलवा म्हणून त्यांना विनंती करून सांगितलं। त्यानंतर सुद्धा त्यांनी हलवलं नाही। त्याच्यानंतर महापालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर महापालिका सुद्धा काही केलेलं नव्हतं, परंतु जेव्हा इथं यशोधरा हॉस्पिटल झालेलं आहे त्यानंतर यशोधरा हॉस्पिटलचं पत्र घेऊन महापालिकेला निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी त्यांनी गरडर बसवलेलं आहे। 3 वेळा गरडर या ट्रकवाल्याने तोडून काढले, काठाची या ठिकाणी मुजोरी चालत आहे। याच्यामुळं आज विश्वाम मेल्यांचा मृत्यू झालेला आहे। त्या मृत्यूची जबाबदारी पूर्णतः चंदनकाठाच्या मालकावर आहे, त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्याचे गुन्हा दाखल करावे। त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेत नाही असं नातेवाईकांचं स्पष्ट म्हणणं आहे। त्यामुळे येत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे आणि वारंवार त्यांना आपण सांगितलं चंदनकाठामुळे नाही वाळूचे आणि खडीचे ते पण आहेत, त्याचा सुद्धा निवेदन त्यांनी तिथं कोपऱ्याला त्या ठिकाणी बोर्ड बसवलेला आहे आणि दररोज ट्रॅफिकचे लोक सुद्धा तिथं थांबतात। तरी पण अजून काही जर लोक येत असतील तर आम्ही पुन्हा एकदा आयुक्तांना भेटणार आहे, पोलीस आयुक्तांना भेटून त्यांना सांगणार आहे की ही वसाहत जर आपण बघितली तर अतिशय 60,000 लोक या भागात राहतात आणि सगळे लोक याच रस्त्यांवरनं ये जा करतात आणि इथं जर जड वाहतूक आली तर मनुष्याचा जीवाला धोका आहे हे आम्ही त्यांना पटवून देणार आहे। खरं तर वास्तविक पाहता शहरात जड वाहतूक आता सध्या बंद आहे आणि तरी सुद्धा जर अशा गोष्टी घडत असतील तर कुठं तर आपण कमी पडतोय अशी जाणीव आम्हाला सुद्धा आहे। आम्ही प्रशासनाला निश्चित या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आतापर्यंत अशी दुर्दैवी घटना झाली नाही, ॲक्सिडेंट छोटे फार झाले, पण आज कोणा तर मृत्युमुखी पडलेला आहे त्याची तीव्रता आपण लक्षात घेतली पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा त्याच्यावरती योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे। चंदनकाठ्याचा जर प्रश्न झाला तर त्यांना सुद्धा आम्ही अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे। ओव्हरहेड ब्रेकर सुद्धा आपण इथं बसवलं होतं, यशोधरा हॉस्पिटलवाल्यांनी बसवलं। खरं तर शेजारी हॉस्पिटल आहे आणि एवढे जड वाहतूक जर इथं येत असतील तर इथे येणाऱ्या पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा तो मोठ्या प्रमाणात धोका आहे। चंदनकाठा नियमाने आणि कायद्याने जर बघितलं तर तो गावाच्या बाहेर असला पाहिजे, पण ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा सुद्धा शोध आपण घेतला पाहिजे की हा अजून इथपर्यंत कसं चालू आहे, शहरात कसं चालू आहे ह्याचा शोध सुद्धा लागला पाहिजे। खरं तर आमची हीच मागणी आहे की चंदनकाठा या ठिकाणी बंद झाला पाहिजे, जेणेकरून या रहिवाशांना इकडच्या भागातल्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे बंद होणं खूप गरजेचं आहे। आता आम्ही इथं जे काल मृत्युमुखी पडलेत त्यांचे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा हीच मागणी करतायत की जोपर्यंत त्या मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि आम्ही ती प्रेत सुद्धा घेणार नाही असं नातेवाईकांची भावना आहे। मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांचं मी मनापासून श्रद्धांजली अर्पित करतो त्यांना।